आपण वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून कर्जे घेऊन वाहने विकत घेतो। वाहनांवर फायनान्स कंपनीचा बोजा चढवला जातो। आर्थिक अडचणीमुळे वाहनाचे कर्ज थकले जाते। ज्यावेळी फायनान्स कंपन्या आपण कर्ज थकवतो त्यावेळी आपण लिहून दिलेल्या कराराचा भंग झाला म्हणून लवाद नेमणूक केली असे म्हणून आपणास नोटीस व लवाद नेमणुकीचे पत्र पाठवतात। त्यानंतर त्या नोटिशीप्रमाणे रक्कम भरली नाही तर केस नंबर टाकून पत्र येते की तुमच्या विरुद्ध लवादाकडे केस दाखल केलेली आहे। ती पत्रे व ती केस ही मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई या ठिकाणच्या कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून व तेथील पत्त्यावरून येतात। त्या केसमध्ये निकाल म्हणजे अवॉर्ड सुद्धा होतो। ठराविक रक्कम आपण भरावी असा आदेश केला जातो व त्यावरून न्यायालयामध्ये वसुलीचा अर्ज दाखल केला जातो व रक्कम वसूल केली जाते। हे सर्व चालू असताना पुन्हा त्याच कर्ज प्रकरणाबाबत दुसरी वसुलीची नोटीस येते। त्यामध्ये वेगळी रक्कम असते व त्यामध्येही लवादाची नेमणूक करण्यात आलेली आहे असे कळवले जाते। त्याही केसमध्ये दुसऱ्यांदा वेगळ्या रकमेचा अवॉर्ड म्हणजेच निकाल दिला जातो। म्हणजेच एका कर्जाच्या प्रकरणासाठी 2 वेळा लवाद नेमला जातो, 2 वेळा वेगवेगळ्या रकमांचा निकाल देऊन अवॉर्ड केला जातो। हे कायदेशीर आहे का याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक न्यायनिर्णय दिलेला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने मेसर्स तांत्या कन्स्ट्रक्शन लिमिटेड विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस नंबर 10-722/2022 या केसमध्ये असा निकाल दिलेला आहे की एकाच संदर्भात 2 लवादाची कारवाई होऊ शकत नाही। एवढेच नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केलेले आहे की एकदा वाद लवादाकडे पाठवला गेला असेल आणि लवादाने त्या वादावर जर निवाडा दिलेला असेल तर त्या निवाड्यानंतर परत दुसरी कारवाई करता येणार नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा।